चला तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे. मेथीचे पराठे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे, मी हे गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यानंतर ही मेथी अशी बारीक चिरून घेतलेली आहे, हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे, त्याच्यानंतर ही कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि हा कांदा तो पण असा एकदम असा बारीक असा कापून घेतलेला आहे. आता या गव्हाच्या पिठामध्ये मी थोडंसं बेसन ॲड करते, नंतर जाणार जिरं, भरपूर असे सफेद तीळ, हिंग, हळद, हा मसाला, नंतर ही मी गूळ पावडर टाकते, ओवा, आता ही बारीक कट केलेली हिरवी मिरची, बारीक कापलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेली मेथी, नंतर हे मीठ घेतलंय, नंतर 2 चमचे असं मी दही घेते, थोडंसं तेल टाकते. तर हे सगळं आपण असं छानपैकी मिक्स करून असं मळून घेऊया. हे बघा आपलं पीठ छानपैकी असं मळून झालेलं आहे. आता आपण पराठे करायला घेऊया. लहान मुलं खास करून मेथी खात नाही, त्यामुळे तुम्ही असे पराठे करून त्यांना देत जा मेथीचे, त्यांना नक्की आवडतील. हे बघा छानपैकी आपले मेथीचे पराठे कसे रेडी झालेले आहेत, मस्त असे गरमागरम. तुम्ही हे पराठे टॅमॅटो केचप नाहीतर दही बरोबर खाऊ शकता. लहान मुलांना पण नक्की आवडतील, त्यांना टिफिनसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता थंडी पण आहे, त्यामुळे मेथीचे पराठे नक्की करा तुम्ही. हे बघ किती छान असे खरपूस झालेले आहेत मेथीचे पराठे. मस्तपैकी त्याला असं बटर लावायचं आणि मस्त असं दह्यात बुडवायचं. बघा किती छान दिसतंय.